हाय, कसे आहात सगळे? मी पूनम स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये। स्वामी समर्थांच्या कृपेने सगळे मस्त मजेत आणि आनंदी राहा। तुमच्या सगळ्या मनातील इच्छा पूर्ण होऊ दे। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करताना तुम्हाला सांगायचं आहे की मी रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे आपले मिक्स्ड डाळींचे सांडगे। त्यासाठी मी अंदाजे मसूर डाळ पावशर, मटकी पावशर, तसेच उडीद डाळ ही अर्धा किलो घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता मी एकाच भांड्यानं कसं प्रत्येक माप घेतलेलं आहे। तसेच हरभरा डाळ पावशर घेतलेली आहे, म्हणजे याच्यामध्ये जास्त एक्स्ट्रा काही घातलेलं नाही आहे। तर हरभरा डाळ पावशर, मटकी पावशर, उडीद डाळ अर्धा किलो आणि मूग डाळ पावशर अशा प्रकारे अंदाजाने घेतलेलं आहे। याच्यामध्ये तुम्ही अजून वेगळी कोणती डाळ घालता तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। सांडगे करण्याच्या लोकांच्या खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत। कोण डाळ भिजत घालून करतं, तर कोण मिक्सरवरती बारीक करून करतं। तर मी अशा प्रकारे ह्या डाळीमध्ये जिरे घातलेले आहे। तुम्ही असे घालता का ते सांगा। आणि ते गिरणीमधून मोठं दळून आणलेलं, मिक्सरवरती केलं नाही आहे मी। त्यानंतर त्याच्यामध्ये मीठ घातलं, चवीपुरतं मीठ घाला अंदाजाने। अशा प्रकारे त्याच्यामध्ये लसणाची पेस्ट बारीक करून घातली, आपलं लाल तिखट घातलं आणि हे सर्व मिश्रण मी आदल्या दिवशी रात्री मळून ठेवलेलं, म्हणजे ते रात्रभर छान प्रकारे भिजतं। आणि थोडं पाणी घेऊन त्याला मळलं। मळताना हे खूप उडीद डाळीमुळं चिकट होतं आणि जसं मळेल तसं म्हणजे असं घट्ट होत जातं, चिवट होत जातं। आणि सुरुवातीला काय होतं तर ते परातीला चिकटतं आणि तुमची प्रोसेस जशी मळण्याची प्रॉपर होत जाते तर त्याला अशा प्रकारे कन्सिस्टन्सी किंवा लुक येतो, तुम्ही पाहू शकता। आणि परात आपल्याला चिकट दिसते ती प्रॉपर पीठ मळून झाल्यानंतर काय होतं तर पूर्ण परात ही स्वच्छ होऊन जाते। तसेच ते पीठ हे आपलं म्हणजे कंप्लीट मळून होण्याच्या प्रक्रियेमध्ये येतं। तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे पीठ मळून घेतलेलं आहे। आणि हे जेवढं पीठ जास्तीत जास्त छान भिजेल तेवढे आपले सांडगे मस्त येतात। आणि अशा प्रकारे मी पीठ मळून रात्रभर भिजण्यासाठी ठेवलं आणि सकाळी सांडगे करण्यासाठी घेतले होते। तर त्यासाठी एका भांड्यामध्ये थोडं पाणी घेतलेलं आणि कागद अंथरून घेतला आणि नंतर त्या कागदाला तेल वगैरे काही लावलं नव्हतं। तर अशा प्रकारे ते सांडगे पाडून घ्यायचे आहेत। हाताला थोडं पाणी घेऊन घ्यायचं आहे। अशा प्रकारे छोटे सांडगे तुम्हाला पाडून घ्यायचे आहेत आणि प्रॉपरली हे सांडगे तुम्ही पाडून घ्या। त्या सावलीत घेऊन नंतर तुम्ही उन्हात ठेवले तरी चालेल। आणि अशा प्रकारे सांडगे पाडून घेऊन हे तुम्हाला कंटिन्युअस 2-3 दिवस वाळवून घ्यायचे आहेत। जेवढे छान वाळतील तेवढे वर्षभर छान प्रकारे टिकतात। तर अशा प्रकारे यांना 2 ते 3 दिवस मी छान वाळवून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता आपले सांडगे कसे दिसत आहेत ते। तर मी कंप्लीट हे 1 किलोचे सांडगे केलेले। तर अशा पद्धतीने नक्की करून पहा। व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक्यू।